मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे बघा. आणि अपडेट आहे TDSच्या संदर्भात. TDS म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पगार भेटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या कंपनीमध्ये तो काम करतो आणि त्याला मोबदला भेटतो, तर तेव्हा कंपनी TDS काढते. आणि यासाठी काय होतं की शेवटी हा TDS रिफंड जे आहे क्लेम करण्यासाठी ITR भरला जातो. आणि मग या ITRमुळे काय होतं, लाभ बंद होतो. तर हा TDS जो आहे यामुळे जर का खूप कमी असेल तो TDS किंवा खूप कमी त्यांचा पगार असेल, तर अशा वेळेस बऱ्याचशा लाभार्थ्यांचा लाभ जो आहे जवळपास भेटणार नाही असं म्हटलं गेलं कुठे, कर्जमाफीच्या योजनेच्या संदर्भात. पण आता सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी स्वतः सांगितले की जर तुमचा कमी TDS असेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. मग माझं असं मत आहे की TDSमुळे लाडक्या बहिणींच्या संदर्भात पण हा मुद्दा आलेला आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी सांगितलं की सर माझ्या पतीचा TDS कटला आणि तो TDS मिळवण्यासाठी आम्ही ITR भरला, दुसरं काही कारण नव्हतं, आम्हाला कर्ज पाहिजे नव्हतं, कुठल्याही कारणासाठी नाही. आणि मग त्या TDSमुळे आम्हाला ITR भरावा लागला. आणि मग तो ITR भरल्यामुळे आम्ही तो म्हणजे TDS रिफंड क्लेम केला. आणि मग फायनली जाऊन जे आहे आमचा ITR दिसल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबला. तर आता महिला बालविकास विभागाला पण विनंती आहे की तिथे जर का सहकार विभागामध्ये TDSला जर का तिथे सूट दिली जात असेल तर मग लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बऱ्याचशा लाभार्थ्यांचा TDSच्या अभावी, आता बऱ्याचशा लोकांना कळणार नाही TDS म्हणजे काय. ज्याच्या घरामध्ये लाडकी बहीण होती आणि त्या लाडक्या बहिणीचा या TDSमुळे लाभ बंद झाला, म्हणजे फायनली जाऊन ITRमुळे, तर त्या लाडक्या बहिणीला माहिती आहे TDS म्हणजे काय नेमकं, बरोबर. किंवा त्या लाडक्या बहिणीचा कशामुळे लाभ बंद झाला त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांना माहीत आहे. तर त्यामुळे मला खूप साऱ्या लाभार्थ्यांचे त्यावेळेस पण कॉल आले, सर TDS आम्ही भरत होतो आणि त्यामुळे ITR केला आणि मग शेवटी आमचा लाभ गेला वगैरे वगैरे. तर अशा लाभार्थ्यांना सहकार विभागाने तिथं सूट दिली आहे. तर मग आपला महिला बालविकास विभाग जो आहे, महिला बालविकास जो विभाग आहे, तर हा विभाग आपल्याला सूट देणार का, तर यावर आपला प्रश्नचिन्ह आहे. आणि पुढे काय होणार मग आपले, कारण आपले लाभ बंद झालेले आहेत ITRमुळे, बरोबर. कारण TDS भरला, TDSसाठी ITR भरला. तर यामुळे जे आहे आता TDS तर ऑब्व्हियसली कंपनीच काढते, भरायची आपल्याला गरजच नाही. तिकडनंच ॲट सोर्स म्हणजे तिथंच डिडक्ट केला जातो, तो डिडक्ट म्हणजे कट केला जातो. तर त्यामुळे बघा, आता जर तुम्हाला कळत नसेल TDS म्हणजे काय, तर जास्त तुम्हाला डिटेलमध्ये माहिती घेण्याची काही गरज नाही. ज्यांचा TDSमुळे लाभ बंद झाला आहे लाडकी बहीण योजनेचा त्यांना ते माहीत आहे. तर मग काय आहे बघा की TDSमुळे जर हप्ता बंद झाला असेल तर माझ्या मते महिला बालविकास विभागाने जर एखाद्या लाडक्या बहिणीने TDSसाठी ITR भरला आणि या ITRमुळे जर तिचा लाभ बंद झाला असेल तर तो तात्काळ लाभ चालू करा. कारण तिकडे तो मुद्दा वेगळ्या पद्धतीने घेतला जात आहे. तर महिला बालविकास विभागाने पण तसाच घ्यायला पाहिजे, त्यांच्या पद्धतीनेच आपल्या इथे पण लागू करायला पाहिजे. परत एकदा सांगतो बघा, आपल्याला TDS जो आहे सरकाराकडे जमा होत असतो. TDS म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो. आणि तुम्ही आयकर रिटर्न म्हणजे ITR भरताना जमा बघा, या जमा केलेल्या कराचा परतावा म्हणजे रिफंड किंवा समायोजन जो आहे क्लेम करू शकता की बाबा त्याच्यावर तुम्ही रिफंडसाठी ते हे करता तुम्ही कशाला, की तुमचा जो कापलेला हे असतो TDS असतो, कोण कापतं, कंपनी कापते. बघा कोण कापतं, कंपनी. आता हे कुणाच्या बाबतीत घडत आहे, पगारदार लाडक्या बहिणींच्या घरामध्ये जर एखादा लाभार्थी असेल तर. पगारदार म्हणजे शासकीय नोकर का सर, नाही, इथं मी शासकीय नोकराचं बोलत नाही. कारण शासकीय नोकर असेल तर लाभच मिळत नाही, पण खाजगी पण आहेत ना बरेचसे लाभार्थींचे पती किंवा त्यांच्या घरामधला मुलगा तो कुठेतरी कंपनीमध्ये कामाला असतो आणि त्या बिचाऱ्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद झालेला आहे. तर ह्या लाडक्या बहिणीसाठी माझ्या मते हा मुद्दा शासनाने आता मार्गी लावायला पाहिजे की एक विभाग, सहकार विभाग तिथे जर सूट देत असेल तर लाडकी बहीण योजनेमध्ये पण सूट दिली पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. नक्कीच यावर ITRचा मुद्दा हा प्रचंड एकदम क्लिष्ट आहे आणि खूपच किचकट आहे. तर त्यामुळे सरकारने ITRच्या मुद्द्याच्या संदर्भात ही जी काही अपडेट आहे तर तिथे पण लागू करायला पाहिजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, ITRची जी माहिती गृहीत धरली चालली आहे तर ती 6 वर्षाची जुनी ITR मागितली जाते. बघा म्हणजे विचार करा, 6 वर्ष कशाला म्हणतात, म्हणजे असं नाही. आपली योजना कधी चालू झाली सांगा बरं, आपली योजना झाली 2024ला. तर मग 6 वर्ष जुने म्हणजे तुम्ही विचार करा, जेव्हा योजना चालूच नव्हती झाली तेव्हा पण त्या लाडक्या बहिणीचा लाभ जो आहे ITRमुळे बंद झाला, म्हणजे किती शोकांतिक आहे. तर त्यामुळे ही जी 6 वर्षाचे जे जुने ITR तुम्ही गृहीत धरले तर हे ते एक तर चुकीचं आहे. दुसरं, या TDSमुळे तिकडं सवलत असेल तर इकडं पण सवलत पाहिजे. आणि दुसरं, 0 ITR जर का एखाद्या लाडक्या बहिणीनं भरला असेल तर त्या लाडक्या बहिणीचा परत लाभ चालू व्हायला पाहिजे.
या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा कोणत्याही प्रकारची या योजनेच्या संदर्भात कोणती जर अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच मिळेल, पण ते योग्य ते मुद्दे जे आहेत, व्हॅलिड मुद्दे आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की लावले जातील. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.